समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओचं कारण असं की मी आज सहज आपलं यूट्यूबचं ॲनालिटिक्स चेक करत होतो. तुमच्यासारखाच मी एक नवीनच क्रिएटर आहे आणि अगदी काही दिवसांपूर्वी आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आज मी एक गोष्ट ऑब्झर्व केली ज्यावेळेस मी कॉन्टेंट चेक करत होतो, तर एक रिस्ट्रिक्शन्स मला आपल्या चॅनलवर दिसलेलं आहे. तर यातून तुम्ही देखील एक बोध घ्या आणि पुढच्या वेळेस एखादा गोष्ट किंवा प्रोडक्ट टॅग करण्याऐवजी या गोष्टींचा विचार करा. आता मी तुम्हाला दाखवतो की कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आले आहेत. मी आज ॲनालिटिक्स या शॉर्ट्सचं ॲनालिटिक्स चेक करत होतो. हे बघा तुमच्यासमोर दिसत आहे. हे सर्व आपल्या चॅनलवरचे शॉर्ट्स आहेत आणि इथे तुम्हाला जर राईट साईडला वरती तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे प्रोडक्ट्स हा एक ऑप्शन दिसतो आहे. या प्रोडक्ट्स क्लिक केल्यावर तुम्हाला टॅगिंग व्हायोलेशनमध्ये जायचं आहे. या टॅगिंग व्हायोलेशनमध्ये अप्लाय करायचा. तर या टॅगिंग व्हायोलेशनमध्ये एवढे सारे व्हिडिओ आपले सापडलेले आहेत. हे शॉर्ट्स मी काहींचं टॅगिंग व्हायोलेशन रिमूव्ह केलेलं आहे. हे जवळपास बघा 2, 3, 4, 5, 6 ते 7 व्हिडिओ किंवा शॉर्ट्स आपल्या या व्हायोलेशनमध्ये आहेत. तर टॅगिंग व्हायोलेशन म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी ॲफिलिएट प्रोग्रामिंग सुरू होते, बरोबर. मग समजा ते मिंत्रा असेल किंवा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यांचे प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या अकाउंटवरून सेल करू शकतात. तर मी देखील असंच करत होतो आणि मी आज सहज पाहिलं तर मला हे व्हायोलेशन दिसलं. आपण आता जाणून घेऊया की हे व्हायोलेशन म्हणजे नेमकं काय आहे आणि काय याचा काय परिणाम होतो आपल्या चॅनलवर. तुम्ही जर आता या कुठल्याही एका व्हिडिओवर आता जर समजा मी हा व्हिडिओ निवडला, याला एडिटमध्ये गेलो तर आपल्याला इथे समोर दिसेल की यामध्ये कुठले प्रोडक्ट्स टॅग केले होते. तर मी ते या टॅग प्रोडक्ट्सवर क्लिक केलं. तर मी आता बघा हे समजा हे प्रोडक्ट्स मी टॅग केले होते, तर ऑलरेडी हे प्रोडक्ट्स यूट्यूबने रिमूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, इथं रिमूव्हवर दिसत आहे. त्यावर जर क्लिक केलं तर यात असं म्हणतं आहे की टॅगिंग व्हायोलेशन यामध्ये झालेलं आहे. प्रोडक्ट रिमूव्ड बिकॉज इट डज नॉट फॉलो द टॅगिंग गाईडलाईन्स. जर आपण त्यांच्या टॅगिंग गाईडलाईन्स जर नीट वाचल्या, इथे तुम्हाला आपण त्या रिव्ह्यू गाईडलाईन्सवर क्लिक केलं, जर त्यांच्या गाईडलाईन्स जर नीट वाचल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या चुकीच्या पद्धतीने प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत, बरोबर, जे त्यांच्या यूट्यूबच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जातात. ठीक आहे, तर तुम्हाला ही काळजी नक्कीच घ्यायची आहे, कारण की जर आपण असे चुकीचे प्रोडक्ट्स आपल्या व्हिडिओमध्ये टॅग केलं तर याचे काय परिणाम होऊ शकतात ना, हे आपण थोडक्यात पाहूया. जर मी त्यांचे सर्व हे गाईडलाईन्स जर ChatGPTला जर दिलेत तर ChatGPT काय रिस्पॉन्स देते आपण पाहूया. अगोदर त्यांचं टॅगिंग गाईडलाईन्स किंवा टॅगिंग व्हायोलेशन काय आहे आपण ते जाणून घेऊया. ठीक आहे, जर मी इथे त्यांचे सर्व हे अगोदर तुम्ही पाहू शकता, मी त्यांना ChatGPTला हे इनपुट दिलेलं आहे इंग्लिशमधलं. त्याचं मराठीमध्ये कॉन्व्हर्सेशन आपण कन्व्हर्जन वाचूया. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोडक्ट्स टॅग करतात आणि तुमचा जर लाँग व्हिडिओ असेल तर त्या समोरच्या तुमच्या सबस्क्रायबरला शॉपिंग बटन किंवा शॉपिंग प्रोडक्ट्स स्टिकर ते तुम्हाला सबस्क्रायबरला दिसणार. आणि जर आपल्या शॉर्ट्समध्ये जर आपण टॅग प्रोडक्ट केलेला असेल तर पहिला प्रोडक्ट जो असतो ना आपला, समजा मी शूज टॅग केला असेल तर पहिला तो प्रोडक्ट तुम्हाला टॅग म्हणून तिथे सुरुवातीला दिसणार आहे स्टिकरवर. ठीक आहे, आणि हा टॅगचा जो क्रम असतो, या प्रोडक्टचा जो टॅग क्रम असतो तो क्रम देखील तुम्ही बदलवू शकता. आणि हे स्टिकर तुम्ही तुमच्या शॉर्ट्सवर कुठेही मूव्ह करू शकता, वर खाली लेफ्ट राईट कुठल्याही साईडला तुम्ही मूव्ह करू शकतात. ठीक आहे, तर यांनी इथं टिप काय दिली आहे की जर एखाद्या प्रोडक्टसाठी शॉपिंग स्टिकर तयार करण्यात आला नाही तर तो पुढच्या प्रोडक्टसाठी दाखवला जाईल. बरं, ठीक आहे. त्यानंतर त्याखालचा एक ऑप्शन आहे की गटबद्ध उत्पादने. हा मला एवढं काही इम्पॉर्टंट वाटत नाही. तर याखाली इथे आपण टॅगिंगचे नियम वाचू शकतो. पहिला नियम हे सांगतो की तुमचे प्रोडक्ट्स किंवा जो टॅग प्रोडक्ट तुम्ही केलेला आहे तो सहज ओळखता येतील असं असायला हवा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे काय आहे ते म्हणते की तुम्ही जो प्रोडक्ट टॅग करत आहात तो तुमच्या कंटेंटशी संबंधित असायला पाहिजे. आता माझी मिस्टेक इथेच झाली. माझं चॅनल आहे स्वामींचा, म्हणजे स्वामींचे रील्स, शॉर्ट्स किंवा लाँग व्हिडिओ किंवा इतर माहिती मी आपल्या चॅनलवरून देत असतो. तर मग अपेक्षित काय होतं, मी एखादी स्वामींची मूर्ती, फोटो, यंत्र वगैरे टॅग करायला हवं होतं, पण मला याची काही कल्पना नव्हती. त्यामुळं मला जर शॉपिंग काही करायची असेल, शूज घ्यायचे असेल तर मी ते त्यावर ॲड करत होतो, किंवा माझ्या सिस्टर्सला काही शॉपिंग करायची असेल तर ते प्रोडक्ट्स मी त्यामध्ये ॲड करत होतो आणि त्यातून शॉपिंग करत होतो आम्ही. तर ही गोष्ट मला आज समजली. त्यामुळे इथून पुढे आता ते आपण टॅगिंग कसं रिमूव्ह करायचं आहे तो आपण पुढे वाचूया, पण त्या अगोदर आपण ह्या गोष्टी माहीत करून घेऊया. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की यूट्यूबचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या सर्व गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत.
टॅग केलेले प्रोडक्ट तुमच्या व्हिडिओशी संबंधित असावेत. चुकीचे किंवा असंबंधित प्रोडक्ट तुम्ही टॅग करू नका. ठीक आहे. तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स अशा नियमांच्या अगेन्स्ट असतील किंवा तुम्ही व्हायोलेशन केलेलं असेल तर यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल. पण मी याच्यानंतर माझं मेल चेक केलं, मला कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे स्वतः आपण त्यांच्या नोटिफिकेशनची वाट पाहायची नाही आहे. आपण आपल्या यूट्यूबच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन तिथे तुमची कॉन्टेंट्समध्ये तुम्ही हे रिस्ट्रिक्शन सर्व चेक करू शकता. ठीक आहे. जर तुम्ही वारंवार, आता माझे जवळपास 8 ते 10 व्हिडिओ आहेत, जर माहीत नाही यांचं थ्रेशोल्ड किती आहे, समजा 10 किंवा 20 किंवा 30 व्हिडिओवर जर तुमचं असं रिस्ट्रिक्शन्स आलं तर तुमचं ॲफिलिएट प्रोग्रामिंग बंद होईल, हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. जर हा समजा माझ्याकडून अजून खूप वेळा मिस्टेक झाले असते तर माझं ॲफिलिएट प्रोग्रामिंग बंद होऊ शकलं असतं. ठीक आहे. तर मग हे रिस्ट्रिक्शन कसं चेक करायचं, तर तुम्हाला YT स्टुडिओमध्ये लॉग इन करायचं आहे. त्यानंतर कॉन्टेंट पेजवर जायचं आहे. त्यानंतर तुमचे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स तुम्हाला निवडायचे आहे आणि तिथे राईट साईडला स्क्रोल केलं, जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर राईट साईडला स्क्रोल केल्यावर तुम्हाला टॅगिंग व्हायोलेशनचं फिल्टर दिसेल. तो फिल्टर तुम्हाला वापरायचा आणि तुम्हाला तिथे समजेल की तुमच्या व्हिडिओवर काही टॅगिंग व्हायोलेशन आहेत का. ठीक आहे. आणि जर कधी असं होतं की तुम्ही एखाद्या शॉर्ट्सला किंवा व्हिडिओला तुम्ही प्रोडक्ट टॅग करतात परंतु ते समोरच्या सबस्क्रायबर्सला दिसत नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही ही गोष्ट चेक करा की तुम्ही तुमचा व्हिडिओ हा मेड फॉर किड्स म्हणून सेट केलेला तर नाही ना. कारण की ज्यावेळेस मेड फॉर किड्स असेल त्यावेळेस त्यांना हे प्रोडक्ट्स दिसत नाहीत. किंवा जर तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम असेल किंवा तुमचा व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी पात्र नसेल, जसं की तुम्ही AI कॉन्टेंट वापरलेलं असेल आणि त्यामध्ये काही ह्युमन इनपुट नसेल, तर अशा वेळेस तुमचा प्रोडक्ट टॅग तुम्हाला तिथे दिसणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा व्हिडिओ किंवा शॉर्ट्स हा तुमच्या स्वतःच्या आवाजातला असेल तरच तुम्ही त्यामध्ये तुमचे प्रोडक्ट्स टॅग करू शकता. जर तुम्ही यूट्यूबचं सॉंग्स वापरून, जसं की शॉर्ट्स तुम्ही अपलोड करता आणि तुम्हाला वरती ॲड साऊंड म्हणून एक ऑप्शन येतो, तिथून जर तुम्ही एखादं सॉन्ग सिलेक्ट केलेलं असेल तर तिथे तुम्हाला टॅगचं ऑप्शन येईल, पण तुम्ही टॅग केलं तरी ते तुम्हाला दिसणार नाही आणि तो ऑटोमॅटिकली टॅगिंग व्हायोलेशनमध्ये तुम्हाला जाणार आहे तुमचा व्हिडिओ. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी तर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत की व्हिडिओला तुमचा स्वतःचा आवाज असायला हवा. त्यानंतर तुमचं कॉन्टेंटशी रिलेटेड तुमचं प्रोडक्ट असायला हवं. इरिलेव्हंट कॉन्टेंट कुठलंही नको आहे. या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता आपण जर व्हायोलेशन जर तुम्हाला कधी कुठे सापडलं की तुमच्या चॅनलवर तुमचा शॉर्ट्सला किंवा व्हिडिओला रिस्ट्रिक्शन आलेलं आहे, तर ते कसं रिमूव्ह करायचं आपण ते आता इथे पाहूया. मी सध्या प्रोडक्ट्समध्ये आहे किंवा आपण इथे या गोष्टी पण चेक करू शकतो. रिस्ट्रिक्शनमध्ये मेड फॉर किड्स कोणते आहे किंवा इतर व्हिडिओ कोणते आहेत. ठीक आहे. तर आपल्याला इथे प्रोडक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथे टॅगिंग व्हायोलेशन तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि यातले आपण हे पाहिले की एवढे सगळे व्हिडिओ आहेत. तर आता आपल्याला टॅगिंग व्हायोलेशनमधून बाहेर पडायचं आहे. तर तुम्हाला करायचं असं आहे की व्हिडिओमध्ये इथे एडिटमध्ये जायचं आहे आणि तुमचे सर्व प्रोडक्ट्स जे तुम्ही टॅग केलेले आहेत हे इथून चेक करा आणि याला इथून रिमूव्ह करून टाका. ठीक आहे. रिमूव्ह करायचं आणि व्हिडिओ सेव्ह करायचा. व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही एवढी मेहनत घेऊन एखादा लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट्स बनवलेले असते आणि अशा वेळेस परत हे करणं हे काही बरोबर नाही. या व्हिडिओतून तुम्हाला जो काही अर्न झालेला असेल, तुमचा समजा कुणीतरी तो प्रोडक्ट्स तुमचा विकत घेतलेला असेल किंवा काही झालेलं असेल, तर ते कमिशन तुमचं तसंच राहील, त्याला काही होणार नाही आणि तुमच्या व्ह्यूजला देखील काही परिणाम होणार नाही. पण अशा रीतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओचं टॅगिंग व्हायोलेशन काढू शकतात. मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ह्या सर्व गोष्टींकडे इग्नोर करतो आणि अचानक एक दिवस आपल्या व्हिडिओवर स्ट्राईक येते किंवा काहीतरी रिस्ट्रिक्शन्स येतात आणि आपलं मॉनिटायझेशन किंवा ॲफिलिएट प्रोग्रामिंग बंद होते. त्यामुळे या गोष्टी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ॲनालिटिक्समध्ये जा, चेक करा, समजून घ्या आणि अशा पद्धतीने चांगले व्हिडिओज पोस्ट करा आणि चांगले सबस्क्रायबर गेन करा. तुमचं चॅनल चांगला ग्रोथ करो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद.